नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैशाली कर्णेवार कोस्केवार. या तासिकेमध्ये आपले हार्दिक स्वागत करते. मागील तासिकेमध्ये आपण एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय आणि मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप याबाबतची थोडीशी प्रस्तावना बघितली. तर या तासिकेमध्ये आपण मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप या उपघटकाचा पूर्णपणे अभ्यास करणार आहोत. तर मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप त्यामध्ये आपण मानवी हक्क या संकल्पनेचा आधी अभ्यास करू. तर मानवी हक्क बघत असताना हक्क म्हणजे काय? तर हक्क म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक अटी व पोषक वातावरण, ज्या अभावी व्यक्तीला आपल्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधी मिळणार नाही, असा अर्थ हक्क या संकल्पनेचा होतो. तर जर कुठल्याच प्रकारचे हक्क आपल्याला नसतील तर आपला विकास होणार आहे का? नाही. म्हणून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कशाची आवश्यकता आहे? हक्कांची आवश्यकता आहे. म्हणून हक्क या ठिकाणी आवश्यक आहेत. त्यानंतर मानवी हक्क म्हणजे काय? तर जे हक्क सर्वांना मिळायला हवेत, म्हणजेच जात, धर्म, पंथ, वर्ण, वंश, लिंग याद्वारे जगातील प्रत्येक व्यक्तीला ते मिळणं म्हणजे मानवी हक्क होय. तर काही घटकालाच हे हक्क जर मिळाले तर काहीच घटकांची प्रगती होईल. म्हणून जगातील प्रत्येकाला या ठिकाणी हे हक्क मिळणं आवश्यक आहे. त्याला मानवी हक्क असे म्हणतात. तर या ठिकाणी मानवी हक्काचे स्वरूप आणि काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्याद्वारे आपल्याला मानवी हक्काचा अर्थ अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर पहिलं वैशिष्ट्य आहे मानवी हक्क हे सार्वत्रिक आहेत. तर सार्वत्रिक म्हणजे काय? जात, धर्म, पंथ, वंश, लिंग असा भेदभाव न करता सर्वांना समान संधी दिल्या जाते. तेव्हा प्रत्येक जण आपल्यातील विकास या ठिकाणी करू शकतो. म्हणून मानवी हक्क हे सार्वत्रिक असतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मानवी हक्क काळानुसार विकसित होणारे असतात. तर बघा, आता पूर्वीच्या काळी आपल्याला असलेले हक्क आणि आताचे हक्क जर आपण बघितले तर त्यामध्ये खूप मोठा बदल दिसून येतो. पूर्वी गरजा मर्यादित होत्या, हक्क मर्यादित होते. आता गरजा वाढल्या, हक्क वाढले. म्हणून काळाप्रमाणे नवनवीन हक्कांची भर यामध्ये पडत असते. म्हणजेच मानवी हक्क काळानुसार विकसित होणारे असतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाहीत. तर मानवी हक्क किंवा हक्क हे काही आपल्यावर कोणी उपकार केलेले नाहीत. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा ते हक्क घेऊनच आपण जन्म घेतो. म्हणून कोणीही आपल्यापासून आपल्याला हक्क नाकारू शकत नाही. आपण आलो की आपल्या सोबत हक्क आले. म्हणून हक्क आणि व्यक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या एकमेकांपासून विलग करता येत नाहीत. त्यानंतरचं चौथं स्वरूप किंवा वैशिष्ट्य आहे हक्क व कर्तव्य एकमेकांपासून विलग करता येत नाहीत, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हक्क असणं, हक्क मिळणं, प्रत्येकाला हक्क देणं आवश्यक आहे. पण एकीकडे आपण जेव्हा हक्काचा उपभोग घेतो तेव्हा काहीतरी कर्तव्य करणं आपण हे आवश्यक आहे. म्हणून जिथं जिथं हक्क आले तिथं तिथं कर्तव्य आलं. उदाहरणार्थ, आपल्याला प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार आहे. प्रदूषण मुक्त पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणाचा समतोल आज ढासळलेला दिसतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. मग आपला हक्क काय आहे? आपल्याला प्रदूषण मुक्त पर्यावरण मिळणं आवश्यक आहे.
मग आता प्रदूषण मुक्त पर्यावरण मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं, तो आपला हक्क आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय कर्तव्य करावं लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला झाडे लावावी लागणार आहेत. म्हणून हक्क व कर्तव्य एकमेकांपासून विलग करता येत नाहीत. त्यानंतरचं 5वं वैशिष्ट्य आहे, हक्कांना कायद्याची मान्यता असते. तर हक्क हे कसे आहेत, कायदेशीर आहेत, वैधानिक आहेत, बेकायदेशीर नाही. तर हक्क मिळणं आपल्याला अपेक्षित आहे, पण काही वेळा असं होतं की आपले हक्क आपल्याला मिळत नाहीत. मग त्या ठिकाणी आपण काय करायचं, तर आपण न्यायालयामध्ये दाद मागायची. न्यायालय बघेल खरोखरच या ठिकाणी आपल्याला आपले हक्क डावलले गेलेले आहेत का, आणि जर खरंच डावलल्या गेले असतील तर न्यायालयातून आपल्याला आपले हक्क मिळतात. म्हणून हक्कांना कायद्याची मान्यता असते. नुसतेच हक्क दिले आणि ते मिळाले नाही मिळाले असं नाही, तर हक्कांना कायद्याची मान्यता असते. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य किंवा स्वरूप, हक्क हे अनिर्बंध नसून त्यावर नेहमीच वाजवी बंधने घातलेली असतात. तर या ठिकाणी हक्क व्यक्तीचा विकास करण्यासाठी आवश्यक आहेत, स्वातंत्र्य व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहे, पण ते मर्यादित असणं आवश्यक आहे. कारण अमर्याद स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळालं तेव्हा समाजामध्ये काय होईल, अराजक माजेल. कुठल्याच प्रकारचं बंधन जर त्याच्यावर नसेल तर समाजामध्ये अराजक माजेल. मग ते योग्य होईल का, नाही. म्हणून दिलेले हक्क हे अनिर्बंध नाहीत. प्रत्येक हक्कावर नेहमीच वाजवी अशी बंधने घातलेली आहेत. वाजवी म्हणजे योग्य अशा प्रकारची. उदाहरणार्थ, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. आपण 50, 100, 1000, 500 लोकांच्या समोर आपले विचार मांडू शकतो. पण हे करत असताना समोरच्यांच्या भावना दुखावतील असं वक्तव्य आपण करू शकत नाही. म्हणजे हे त्याच्यावरचं काय आहे, बंधन आहे. म्हणून हक्क हे अनिर्बंध नसून त्यावर नेहमीच वाजवी बंधने घातलेली असतात. हे मानवी हक्काचं स्वरूप किंवा मानवी हक्काची वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला सांगता येतील. त्यानंतर मानवी हक्कांचा इतिहास. तर हक्क ही संकल्पना आधुनिक काळातील नाही. सेंट थॉमस अक्वायनस याला मानवी हक्काचा जनक असे म्हटले जाते. सर्वप्रथम त्यानं मानवी हक्क ही संकल्पना किंवा हक्क ही संकल्पना शोधून काढली. त्यानंतर मॅग्ना कार्टा नावाची सनद काढल्या गेली इंग्लंडमध्ये 1215 साली. आणि या सनदेमध्ये मानवी हक्काचा अर्थ सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सांगितला गेला आणि याच्या माध्यमातून ब्रिटिश नागरिकांना काही नागरी हक्क देण्यात आले आणि या मॅग्ना कार्टाने मानवी हक्काचा पाया रचला. त्यानंतर आहे बिल ऑफ राईट्स. बिल म्हणजे विधेयक, ऑफ राईट्स म्हणजे हक्कांचे. तर हक्कांचे विधेयक 1689 मध्ये इंग्लंडमध्ये बिल ऑफ राईट्स मध्ये प्रचलित कायद्याची नोंदणी करून मानवी हक्क व स्वातंत्र्य याची नोंद केल्या गेली. त्यानंतर आहे अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा. 1776 ला अमेरिकन स्वातंत्र्याचा संग्राम झालेला होता. तर 1776 ला अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की सर्व व्यक्ती समान असून त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत असे घोषित करण्यात आले. त्यानंतर जगप्रसिद्ध अशी फ्रेंच राज्यक्रांती आपल्याला माहितच आहे. फ्रेंच स्वातंत्र्याचा जाहीरनामा 1789 मध्ये काढला गेला. तर त्या काळी लोकांना कुठल्याच प्रकारचे हक्क नव्हते. फ्रान्समधली जनता कंटाळलेली होती. त्यांना काय पाहिजे होतं, स्वातंत्र्य पाहिजे होतं, हक्क पाहिजे होते. आणि म्हणून फ्रेंच स्वातंत्र्याचा जाहीरनामा जगप्रसिद्ध आहे. 1789 साली फ्रेंच स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढण्यात आला आणि त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांची देणगी जगाला फ्रान्सनं दिलेली आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आपण ही मूल्ये स्वीकारलेली
आहेत. त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्कांचा जाहीरनामा. तर संयुक्त राष्ट्र काय आहे? आंतरराष्ट्रीय संघटना. ही कशासाठी स्थापन करण्यात आलेली आहे? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि जगातील बहुतांश राष्ट्रे, जवळपास सगळीच राष्ट्रे या संयुक्त राष्ट्राचे सभासद आहेत. म्हणून या संयुक्त राष्ट्रानं सुद्धा मानवी हक्कांचा जाहीरनामा काढला 10 डिसेंबर 1948 साली. आणि यामध्ये अनेक प्रकारचे हक्क किंवा अनेक प्रकारच्या हक्कांचा समावेश केला गेलेला आहे. त्यामध्ये राजकीय स्वातंत्र्यामध्ये मतदानाचा अधिकार आहे, प्रचार करण्याचा अधिकार आहे, सामाजिक सुरक्षेसाठी प्रत्येकाला शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, भेदभावाविरुद्धचा अधिकार आहे, आर्थिक स्वातंत्र्यामध्ये नोकरी, समान कामासाठी समान वेतन, विश्रांती, कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण, विमा संरक्षण इत्यादीचे अधिकार देण्यात आलेले आहे. कोणाच्याही खाजगी जीवनात शासनाने अथवा इतर व्यक्तीने हस्तक्षेप करू नये, अन्यथा यावर कायदेशीर उपाय करण्याचा हक्क दिला आहे. कोणालाही मनमानी पद्धतीने अटक करता येणार नाही, कोणाचाही अमानवी छळ करता येणार नाही, अपमानास्पद वागणूक देता येत नाही, सामाजिक स्वास्थ्यासाठी कालबाह्य प्रथा व बालमजुरी यासारख्या गोष्टीवर बंदी घालण्यात आलेली आहे. या संहितेद्वारा शारीरिक छळ, अन्याय, भेदभाव, असमानता, मानसिक छळ थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि ही सनद संयुक्त राष्ट्र सदस्यांसाठी अनिवार्य आहे. जेवढे जेवढे राष्ट्र संयुक्त राष्ट्राचे सदस्य असतील त्या सगळ्यांना हे हक्क या ठिकाणी मिळणार. म्हणून 10 डिसेंबर हा दिवस आपण मानवी हक्क दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो. तर आता मानवी हक्क आहेत, मानवी हक्क घटनेतून दिलेले आहेत, मानवी हक्क संयुक्त राष्ट्राने दिलेले आहेत, ते प्रत्येकाला मिळणं आवश्यक आहे. पण तरी देखील काही गोष्टींमुळे या ठिकाणी मानवी हक्काची पायमल्ली झालेली दिसून येते. आणि मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय? तर हे असे जे संघर्ष अजूनही चालू असतात त्या संघर्षाला कुठंतरी थांबवणं म्हणजे मानवतावादी हस्तक्षेप ही एक संकल्पना नवीन आपल्याला सांगता येईल. तर मानवी हक्काची पायमल्ली काही घटकामुळे होते, काही घटकांच्या बाबतीमध्ये होते. तर कशी कशी होते? आता मानवी हक्कांची पायमल्ली करण्यास काही घटक आहेत की ज्या घटकांच्या बाबतीमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते. त्यामध्ये पहिला घटक आहे कुपोषण. तर कुपोषण म्हणजे काय? तर बघा, कुपोषण हा एक आजार आहे जो की गर्भात असताना, मातेच्या गर्भात असतानाच बाळाला तो आजार होतो. आणि कशामुळे होतो? मातेचं योग्य पोषण न झाल्यामुळे तो आजार गर्भातच बाळाला होतो. आणि जन्मल्यानंतर सुद्धा त्याची तशीच स्थिती असते. एकीकडे जगण्याचा अधिकार आहे, प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार आहे, पण तरी देखील कुपोषणामुळे त्या व्यक्तीला कोणी जवळ घेत नाही. मग या ठिकाणी या बाबतीत मानवी हक्काची पायमल्ली झालेली आपल्याला दिसून येते. कारण प्रत्येकाच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणं, अन्न, वस्त्र, निवारा, आणि प्रत्येकाला प्रतिष्ठेनं जीवन जगता येणं हा हक्क आहे. मग हा हक्क असतानाही आपल्याला कुपोषणाची स्थिती दिसून येते बऱ्याच ठिकाणी. बघा तुम्ही, मेळघाट सारख्या भागामध्ये कुपोषणाने मृत्यू झालेले, दगावलेल्या अनेक बालके पाहण्यात येतात. म्हणून हा एक घटक मानवी हक्काची पायमल्ली करण्यास कारणीभूत आहे, किंवा या घटकाच्या बाबतीमध्ये मानवी हक्काची पायमल्ली झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर संघर्ष. मानवाची प्रवृत्ती कशी आहे? संघर्ष करण्याची. जगात वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये वांशिक संघर्ष आहे, वर्णभेद आहे, किंवा वेगवेगळे संप आहेत, हरताळ आहेत. संपाच्या काळामध्ये शाळा बंद ठेवल्या जातात, त्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, शिक्षणाचा हक्क मुलांना मिळत नाही. त्यानंतर दवाखाने बंद राहिले,
डॉक्टरांचा संप असेल तर अनेक पेशंट या ठिकाणी दगावतात सुद्धा. मग या ठिकाणी जीवन जगण्याचा अधिकार त्यांना मिळतो का? नाही मिळत. म्हणून संघर्ष हा एक घटक मानवी हक्काची पायमल्ली करण्यास कारणीभूत असणार आहे. त्यानंतर महिला वर्ग. तर महिलांच्या बाबतीमध्ये आजही अनेक ठिकाणी विवंचना किंवा महिलांवर अन्याय अत्याचार झालेले आपल्याला दिसून येतात. स्त्री पुरुष समानता आहे, पण तरी देखील आज महिला हा घटक हक्कांपासून वंचित आहे. शिक्षण घेतलेल्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला आहेत, पण तरी देखील त्या ठिकाणी त्यांना घरच्या अन्याय अत्याचाराला आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर अन्याय अत्याचाराला त्यांना सामोरे जावं लागते. हुंडाबळीची समस्या आहे, स्त्रियांवर व अल्पवयीन मुलींवर होत असलेले बलात्कार आहेत, मुलींची विक्री आहे, मुलींना वेश्या व्यवसायाकडे ढकलण्याची स्थिती आहे. या सगळ्या बाबतीमध्ये महिलांवर अन्याय होत असताना आपण बघत असतो. म्हणजे आजच्या काळातही या ठिकाणी अन्याय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा घटक आहे सहजगत्या अत्याचाराला बळी पडणारा म्हणजे मुले. लहान मुले, 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं आहे, पण तरी देखील ही मुलं शिक्षण घेण्याच्या वयामध्ये आपल्याला कुठं दिसतात? हॉटेलमध्ये काम करताना दिसतात, गौंड्याच्या हाताखाली मोठमोठे टोपले उचलताना दिसतात, त्याच्यानंतर भंगार वेचताना दिसतात. मग या वयामध्ये हे वय त्यांचं कसं आहे? प्राथमिक शिक्षण घेण्याचं वय आहे. त्यांच्या शरीराला पेलवेल अशी कामं ही आहेत का? नाही. मग एकदा प्राथमिक शिक्षण मुलांना मिळालं नाही की पुढच्या शिक्षणाचा काही उपयोग आहे का? नाही. मग हे मुले शिक्षणापासून वंचित राहतात आणि कायम स्वरूपी ते तशाला तसेच राहतात. त्यांची प्रगती कुठल्याही प्रकारची होत नाही. त्यानंतरचा घटक आहे तुरुंगातील कैदी किंवा तुरुंगातील स्थिती. तर एखाद्या व्यक्तीला शिक्षा झालेली आहे, तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे, त्याला फाशी होणार आहे किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे, म्हणून त्याला कशाही प्रकारची वागणूक देणं योग्य आहे का? नाही. त्या ठिकाणी त्याला 2-3 वेळचं जेवण देणं आवश्यक आहे, तिथलं वातावरण त्याच्यासाठी आवश्यक आहे. जर त्याला कुठली आरोग्याची अडचण आली असेल तर त्याची ती अडचण या ठिकाणी दूर होणं आवश्यक आहे. आणि तुरुंगामध्ये आपल्याला अशी स्थिती दिसते का? नाही. अनेक कैदी या ठिकाणी वेगवेगळ्या आजाराने तुरुंगातच गेलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे वांशिक संघर्ष. तर या ठिकाणी आजही वांशिक संघर्ष होताना दिसून येतो. तर हे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं, नवीन राष्ट्रांचा उदय झाला, प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र होत गेली. मग हे स्वतंत्र होत असताना या ठिकाणी शांततेच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळवतात का हे राष्ट्र? नाही. युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला. वांशिक हिंसाचार म्हणजे काय? आमचा वंश श्रेष्ठ आहे, तुमचा वंश कनिष्ठ आहे, याला वांशिक हिंसाचार असं म्हणतात. पूर्व तिमोर आणि एरिट्रिया या प्रदेशामध्ये देखील संघर्ष सुरू होता आणि या अशा संघर्षामध्ये या ठिकाणी मानवी हक्काची पायमल्ली झालेली दिसून येते. कोणावर तरी या ठिकाणी अन्याय झालेला दिसून येतो. मग 1990च्या नंतर सुद्धा मानवी हक्काला एवढं महत्व का आलं? तर हे असे संघर्ष आजही आपल्याला झालेले पाहायला मिळतात. त्यानंतरचा घटक आहे पर्यावरण. तर आधुनिक काळात पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आपल्याला दिसून येतो. पाऊस वेळेवर पडत नाही, हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये थंडी वाजते, पावसाळ्यामध्ये ऊन पडतं,
आणि हे सगळं कशामुळे होतं? पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे. आणि त्यातून प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार आपल्यालाच मिळत नाही. म्हणून या घटकामुळे सुद्धा काय होतं, तर मानवी हक्काची पायमल्ली झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दलित हा वर्ग आहे. आजही दलितांच्या जीवनामध्ये प्रतिष्ठेनं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही. आजही ग्रामीण भागामध्ये त्यांच्या वेगळ्या वस्त्या असतात. सार्वजनिक ठिकाणी त्यांना पाणी भरू दिले जात नाही. मग हे योग्य आहे का? नाही. दलितांवर कुठेतरी अन्यायच होतो, त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही. तर या सगळ्या घटकांमुळे आपल्याला मानवी हक्काची पायमल्ली झालेली दिसून येते. तर हिंसेच्या मानवी हक्काच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. एक महत्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते. शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यामधील एक कार्य आहे. तर संयुक्त राष्ट्र काय करते या ठिकाणी? जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचं काम करते. जिथं कुठं युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असेल त्या ठिकाणी जाऊन तिथं चालत असलेलं युद्ध थांबवणं हे नसून भविष्यात अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे हे आहे. आणि याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला आणि मानवी हक्काबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. आणि 1990चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल. त्यानंतर आहे तर मानवी हक्काच्या संरक्षणासाठी काय काय उपाय योजलेले आहेत. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मानवी हक्क प्रत्येकाला मिळणं आवश्यक आहे, पण काही कारणाने ते मिळत नाहीत. मग त्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये दोन प्रकारच्या उपाययोजना आहेत. एक घटनात्मक उपाय आणि दुसरा आहे घटनाबाह्य उपाय. यामध्ये घटनात्मक उपायामध्ये मूलभूत अधिकार आहेत, जे की प्रत्येक देशाच्या राज्यघटनेने त्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे. राष्ट्र स्तरावर मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी तो आयोग काम करतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग. अनुसूचित जाती व जमातीच्या हक्काचं रक्षण हा आयोग करतो. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे. मागासवर्गीयांच्या हक्काचं संरक्षण करण्याचं काम हा आयोग करतो. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे. अल्पसंख्याक म्हणजे संख्येने कमी असणाऱ्या लोकांचा, कारण बहुसंख्याक कधीही अल्पसंख्याकावर आपली मते लादू शकतात आणि त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो, म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग काम करतो. त्यानंतर आहेत घटनाबाह्य उपाय. तर यामध्ये आहे अशासकीय संस्था. अशासकीय संस्था म्हणजे बिगर शासकीय संस्था, त्याला NGO असं म्हणतात, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तर या संस्था ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची ही एक अशासकीय संस्था आहे, जी मानवी हक्काच्या रक्षणासाठी काम करणारी जागतिक संस्था आहे. त्यानंतर ह्युमन राईट्स वॉच ही एक मानवी हक्कासंबंधी कार्य करणारी व संशोधन करणारी अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था आहे. तर या अशासकीय संस्था स्वतःहून मानवी हक्काच्या संरक्षणासाठी काम करत असतात.
त्यानंतरचा महत्वपूर्ण घटक आहे प्रसार माध्यमे. आता प्रसार माध्यमांमध्ये कशा कशाचा समावेश होतो? टीव्ही आहे, वृत्तपत्रे आहेत, इंटरनेट आहे, त्याच्यानंतर अजून रेडिओ आहे. ही सगळी प्रसार माध्यम आहेत आणि या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी हक्कांविषयी जाणीव जागृती केली जाते. अनेक ठिकाणी आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो, हुंडाबळीच्या असतील, घटस्फोटाच्या असतील, स्त्रियांवर झालेले अन्याय अत्याचार असतील, अजून कुठल्या असतील. तर अशा बातम्या वाचल्यानंतर आपल्यामध्ये काय होतं? हक्कांविषयी जाणीव जागृती होते, आपले हक्क आपल्याला कळतात आणि मग आपण त्यासाठी आपले हक्क कोणते आहेत हे जाणून घेतो आणि आपल्यावर अन्याय होणार नाही असं आपण करतो. तर हे झाले मानवी हक्काच्या संरक्षणासाठी करण्यात आलेले उपाय. आता यानंतर संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युनायटेड नेशन्स पीस कीपिंग. तर संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय संघटना आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी, लोकांना लोकांचे हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाला स्वतःचे असे सैन्य नसते, परंतु जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशाच्या स्वतःच्या सैन्यातून एका शांती सेनेची स्थापना केली आहे. तर एक असं दल त्या ठिकाणी स्थापन केले जाते. कशासाठी? ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी हे शांती सैन्य जाऊन युद्ध त्या ठिकाणी थांबवण्याचं काम करते. तर भारताचं शांतता रक्षक दल अनेक ठिकाणी जाऊन, कंबोडिया आहे, सोमालिया आहे, युगोस्लाविया आहे, या ठिकाणी भारताचं शांतता रक्षक दल जाऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आहे. तर संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल म्हणजे काय? तर संयुक्त राष्ट्राचं स्वतःचं सैन्य नसते, तर सदस्य राष्ट्रांकडून ह्या सैन्याचं एक दल स्थापन केले जाते आणि जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं हे संयुक्त राष्ट्र शांतता दल या ठिकाणी पाठवल्या जाऊन शांतता निर्माण करण्याचं काम करते. बऱ्याचदा शस्त्रसंधी लागू असताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिफारसीनुसार संघर्ष प्रवण किंवा युद्ध क्षेत्रामध्ये शांतता रक्षक दलाला पाचारण केले जाते. दोन राष्ट्रांमध्ये जर कुठल्या कुरबुरी असतील तर त्या ठिकाणी त्या कुरबुरी मिटवण्यासाठी हे संयुक्त राष्ट्राचं शांतता रक्षक दल त्या ठिकाणी जाऊन काम करत असते. तर भारताचं तर संयुक्त राष्ट्रात दल आहेच, पण भारतानं या संयुक्त राष्ट्रामध्ये भरपूर असं योगदान दिलेलं आहे, मानवतावादी कार्य केलेलं आहे. तर कंबोडियात शांतता राखण्यासाठी व मानवी हक्काप्रती आदर निर्माण करण्यासाठी भारतातर्फे सैन्य आणि पोलीस दल पाठवण्यात आले. याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणं, मुक्त आणि न्याय निवडणुकांचे आयोजन करणं, नागरी प्रशासन ही कार्य हाती घेतली. संक्रमण काळात कंबोडियन निर्वासितांचे प्रत्यावर्तन व पुनर्वसन करण्यात देखील भारताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर भारत हे एक शांतताप्रिय राष्ट्र आहे आणि भारताचं संयुक्त राष्ट्रामध्ये देखील योगदान खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की कंबोडियामधील लोकांचं पुनर्वसन करण्यामध्ये देखील भारताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाचा एक घटक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारताच्या नागेंद्र सिंग आणि पाठक या दोन न्यायाधीशांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राची सोमालियातील मोहीम मार्च 1993 ते डिसेंबर 1994 यामध्ये सुद्धा भारताचं कार्य उल्लेखनीय आहे. सोमालियातील संयुक्त राष्ट्रांच्या अभियानात भारताने सक्रिय सहभाग नोंदवला होता. संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील भारतीय तुकडीने यशस्वीरित्या मानवतावादी मदत पुरवण्याचे काम केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या,
शाळा आणि मशिदी बांधल्या, फिरते दवाखाने व मदत शिबिरांद्वारे वैद्यकीय व पशुवैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. याचबरोबर हजारो निर्वासितांचे पुनर्वसन करून त्यांच्या प्रत्यावर्तनास सहाय्य केले. या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतं की कंबोडिया येथे भारतीय पोलीस अधिकारी काम करत असताना आणि सोमालिया येथे भारतीय लष्करी डॉक्टर काम करत असताना. तर अशा पद्धतीनं मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. तर 1990च्या दशकानंतर मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ असं म्हणतात, कारण या काळापासून हक्कांची जाणीव प्रत्येकाला होऊ लागली आणि कोणीही हक्कापासून वंचित राहणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाचा नवीन संकल्पनाचा उदय या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. मानवी हक्काबद्दलची जागरूकता म्हणजेच मानवतावादी हस्तक्षेप होय. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. याच्या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.